मनोज जरांगेंना डिफेंडर देणारे सुभाष भोसले कोण? कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं. मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून उपोषण करते मनोज जरांगे पाटील यांचा सध्या पश्चिम महाराष्ट्रात झंझावाती दौरा सुरू आहे. जरांगे पाटील यांच्याकडून सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर आणि मंत्र्यांवर होत असलेल्या शिवराळ भाषेतील जेवढी चर्चा राजकीय वर्तुळात आणि समाज माध्यमांवर होत आहे त्याप्रमाणे या दौऱ्यात दुसरी चर्चा सुरू आहे आणि ती जरांगे पाटील वापरत असलेल्या डिफेंडर गाडीची. पांढऱ्या रंगाची नवी कोरी डिफेंडर पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे आणि याबाबत स्वतः मनोज जरांगे यांनी खुलासा करत ही गाडी आपल्याला वापरायला एका समाज बांधवाने दिल्याचं सांगितलं आहे. आता या डिफेंडर गाडीचे मालक सुभाष भोसले यांनी संवाद साधला. मनोज जरांगे यांच्याकडे असलेली डिफेंडर ही आलिशान गाडी सांगोला तालुक्यातील चिक महूद येथील व्यापारी आणि प्रगतशील शेतकरी सुभाष भोसले यांनी दिलेली आहे. त्यांच्याशी संवाद साधला असता मराठा समाजासाठी आंदोलने आणि उपोषणे करून मनोजदादांची तब्येत खूप खालावली आहे आणि त्यातच पुन्हा ते पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याचं समजल्यावर आपण डिफेंडर ही गाडी विकत घेतली होती. ही गाडी पहिल्यांदा मनोज जरांगे यांनी त्याच्यात बसावं ही आपली इच्छा असल्याने पंढरपूर येथील सरकोलीच्या सभेनंतर आपण त्यांना ही गाडी वापरण्यास दिली. वास्तविक या गाडीत असणाऱ्या सुविधांमुळे मनोज जरांगे यांचा प्रवासातील त्रास कमी व्हावा ही आपली भावना होती, असं भोसले यांनी म्हटलंय. आपल्या नवीन गाडीत देव बसावा ही इच्छा होती. आमच्या समाजासाठी मनोज जरांगे हे देव आहेत अशी भावना भोसले यांनी बोलून दाखवली. माझी इच्छा होती की मनोजदादा मराठा समाजासाठी काम करतात, आमच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी शरीराचे पाक हाल करून घेऊन काम करतात. उपोषण करणं काही सोपी गोष्ट नाही. मग ती दौरा लागल्यानंतर मी त्यांच्या दौऱ्यात 2 दिवस होतो. मी सरकोलीच्या या ठिकाणी त्यांना गाडीत बसण्याची विनंती केली. दादा पहिल्यांदा नकोच म्हटले होते, पण मी विनंती केल्यानंतर दादानी गाडीत बसण्याचे बसले आणि ही गाडी फक्त मराठा समाजाच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी, आमच्या लहान म्हणजे मुलाबाळांचा प्रश्न, शिक्षणाचा वाटोळ होऊ नये यासाठी त्यांनी दौरा केलाय. कास्ट कुणबी सर्टिफिकेटसाठी. त्यासाठी आमची तीव्र इच्छा आहे की सर्व समाजाला आरक्षण मिळावे, सर्वांच्या मुलाबाळांचे शिक्षण आणि सोयीस्कर होऊन त्यांना नोकऱ्या वगैरे लागतात यासाठी सर्वांनी मिळून हे केलेलं आहे. गाडी 1,90,00,000 आहे. ही माझ्या भावाच्या नावावरती आहे. आमचा ज्वेलर्सचा व्यवसाय आहे. सराफ भाऊ कलकत्त्याला असतो, मी इथं असतो आणि टोळ्या वगैरे आहेत. ही गाडी 1,90,00,000 असून या गाडीवरती 1,50,00,000 लोन केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सोलापूर.